छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या तापमान 41° असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई भासत असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाणी देण्यासाठी पाणी नाही। पहिले शेतकरी 10 क्विंटल माल जेव्हा काढत असत, पण मात्र आज 1 क्विंटलच माल निघत आहे। उन्हामुळे माल खराबही होत आहे, त्यामुळे पालेभाज्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे। शहरातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये सध्या भाज्यांचे दर वाढले असून शहराची भाजी मंडई असलेल्या जाधववाडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाज्यांचे दर वाढलेले पाहण्यास मिळत आहेत। या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला उन्हामुळे काही प्रमाणात खराब झाला, त्यातून शेतकरी भाजीपाला बाजूला काढत आहेत आणि उरलेली भाजी विकत आहे, त्यामुळे भाज्यांचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र हे दर 2 ते 3 महिने असेच राहणार असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे। आपल्याकडे भाजी कशा प्रमाणात आहे, दर कसे सध्या भाज्यांचे? प्रश्न कसा आहे सर, हा कच्चा माल आहे, याच्यामध्ये 2 ते 3 क्वालिटी आहेत। तुम्ही म्हणाल तर आता महागाई म्हणतो आपण, ऊन पाहिलं आपणच सेकंद काट्याला पाणी प्यायला लागतं आहे। आता पाणी नाही आहे शेतकऱ्यांना, जे आहे त्याच्या थोड्या याच्यामध्ये ते माल काढताय आणि मग थोडा माल निघत, जिथं 10 क्विंटल माल निघत होता त्या शेतकऱ्याकडे आज 1 क्विंटल निघतो। मग तो 1 क्विंटल नेतो आणि आपली मागणी तर जास्त आहे ना, मागणी जास्त आहे, आवक कमी आहे। आवक कमी असेल म्हणजे भाज्यांचे भाव वाढणारच आहे आणि जनतेला वाटतं की महाग आहे आणि हो महाग आहे, पण त्याच्या मागचं कारण समजून घ्या, शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्या अगोदर की तो कमी पाण्यामध्ये किती माल काढतो काय। आता कोथिंबीरची गड्डी 2-4 दिवसापूर्वी 10-15 रुपयाला विकत होती। आज कोथिंबीरचा भेळा आपल्याकडे बाहेरून एक तर माल बाहेरून येतो नाशिक 50 रुपयाला 40 रुपयाला आज भेळा होलसेलमध्ये खरेदी आहे। विकणारे काय विकणे, आता मिरच्या पोळी काही तशी गिळल्या जाणार नाही, थोडंफार खावंच लागणार आहे। पालेभाज्यांचे भाव वाढले, उन्हाने माल करपले, माल शेतामध्ये टिकून नाही राहिले, काय करेल शेतकरी तरी? तो जेवढं प्रयत्न करतो तेवढं चांगलं करून आणायचा प्रयत्न करतो। आम्ही जेवढं कमी भाव द्यायचा प्रयत्न गिरायकांना करतो की कमीत कमी मिळावं, पण हे होतच राहणार आहे। आता याला आपल्याला सामोरं जायचंच आहे। पाहत आहे आता पिण्याचं पाणी जर 8 दिवसाला आपल्याला येतं आहे, शेतकऱ्याच्या विहिरीत पाणी नाही, आज सगळं पाणी होत राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला आणि आम्हाला ज्या झळा सोसल्या त्या सोसाव्या लागणार आहे आणि सहन करावं लागणार आहे थोडे दिवस। आता थोडी चांगली पाऊस पडले की लगेच माल येतील, लगेच कोथिंबीरची गड्डी पुन्हा 10 रुपयाला होईल। काय नाव आपलं? शशिकला खोबरे। अभी भाजीपाले के भाव के अंदर मतलब गड्डी जो छोटी गड्डी आती है उसके अंदर 5 रुपये से बढ़ोतरी हो गई और जो बड़ा भेला आता है उसके अंदर 20-20 रुपये की बढ़ हो गई। इसका कारण क्या है? इसका कारण ये है कि धूप की वजह से माल सब सड़ जा रहा है। क्या नाम आपका? मेरा नाम है सैयद असलम। जे महाग होईन पण कमी स्वस्त नाही होणार समजा। टेम्परेचर वगैरे खूप जास्तच वाढलेलं आहे यावर्षी। मुळात म्हणजे पाणी नाही आहे मेन म्हणजे, त्याच्यामुळे आता 3-3.5 महिने तर भाजीपाला फळभाज्यापाला भरपूर भाव राहणार आहे। काय नाव आपलं? राहुल साहेबराव मगर। 7 रुपयाला गड्डी भेटत होती मेथीची, आज ती 20 रुपये 25 रुपयाला आहे। काही मध्ये तर 30 रुपयाला पण मेथीची भाजी भेटायला लागली। त्याच्यानंतर आता मिरच्याचे दर पण बघा 10 रुपये पावशेर होते, कधी 15 रुपये होते, आता डायरेक्ट 25 ते 30 रुपयावर आले। त्याच्यानं म्हणजे असं प्रत्येक भाज्या असे आहे की ते आपण आता मी तिथं 2 ठिकाणी बघितलं, तिकडं पण बघितलं, मिरची 30 रुपये पावशेर। आता हे कसं आपण खरेदी करावं आणि हे म्हणजे जनतेला थोडंफार तरी दिलासा भेटायला पाहिजे। आणि पण प्रश्न असा येतो, आपण असं म्हणलं तर शेतकरी लोक म्हणतात मग आमच्या मालाला भाव नाही, बरोबर? याच्यात कसं आहे म्हणजे दोघांची पिळवणूक होती, एक तर शेतकऱ्यांची पण होती आणि कस्टमरची पण होती, बरोबर? मग आता ते बोलणार तर त्या 1000 लोकांना तकलीफ जाते ना खरेदी करायला। त्याच्यामुळं माझ्या माहितीच तो भाज्याचे दर वगैरे एकदम स्थिर राहायला पाहिजे। काय नाव आपलं? माझं नाव संजय पाटील। 30-35 रुपयाला मिळते, पहिली पूर्वी 5 रुपयाला 10 रुपयाला मिळायची, आज ती 30-35 रुपयाला मिळते। पाण्यावर खूप हाल झालेले मालाचे आणि माणसाचे। भाजीपाल्यामुळं तर सध्याचं सगळ्याच घरगुती असल्यामुळे घरगुतीचं सगळं मॅनेजमेंट सगळं रॉंग झालेलं आहे। सध्या भाजीचे काय सगळेच भाव वाढलेले सध्याचे। आता इथं टोटल म्हणजे मार्केट पूर्ण टोटल टाईट झालेलं आहे खूपच, आणि त्याच्यामुळे भाजीपाल्याचे भाव खूप वाढले आणि सगळंच कोलमडलेलं आहे असं म्हणजे सगळंच परिस्थिती। नाव काय आपलं? तातेराव थोडे। तेव्हा माल जे येणं ते थोडंसं अवघड झालं आहे, तेव्हा भाज्याचे रेट जे फारच एकदम बिकट परिस्थिती झाली भाज्याची। आता पालेभाज्याचे सर्रास प्रत्येक पालेभाजी ही 20 ते 25 रुपये गड्डी प्रमाणे चालू आहे। आणि घेतलं भेंडी किंवा गवार हे 25-20
पावशेर अशा म्हणजे 80-100 त्या प्रमाणामध्ये क्वालिटीच्या हिशोबाने रेट चालू आहे 100 ते 80. काय वाटतं कधी दर उतरतील अशामध्ये? तर आता 2-3 महिने तरी नाही, जवळ पाणी पडेल, पाणी पडल्यानंतर 1-1.5 महिन्यानं ज्यावेळेस पाणी थोडंसं जमिनीमध्ये मुरेल त्याच्यानंतर माल येणं चालू होतील, त्याच्यानंतरच रेट घसरू शकते. त्याच्या पहिले आता काहीच होणार नाही. नेमकं कारण काय असू शकतं? कारण हेच आहे, आता टेम्परेचर वाढलेलं आहे, प्रमाण नेहमीपेक्षा यावेळेस जास्त ऊन आहे, त्याची पाण्याची पातळी घसरलेली आहे, प्रत्येक ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे मालाची आवक फारच कमी झाली आहे. याचं काही आपल्या व्यवसायावर परिणाम? हे व्यवसायावर परिणाम आहे ना याचा. एक तर माल कमी येतो आहे, गिरायकाचं घेण्याकडे कल थोडा कमी झाला, कारण एवढं महाग असल्यामुळे जिथे 2 घ्यायचं तिथे 1च घेत आहे. काय नाव आपलं? तुळशीदास चौधरी. आपण भाजी खरेदी करण्यासाठी आलेला आहात, दर कसे वाटले आपल्याला यावेळी? भाजीचे दर खूप वाढलेले आहे आणि म्हणजे ग्राहकाच्या आवकाच्या बाहेर भाव झालेले आहे. भेंडी पूर्वी होती 15 रुपये पावशेर, आता 20 रुपये झाली. बटाटे 25 होते 30 झाली. गवार काय भाव? गवार 20 झाली. काय वाटतं यामुळं सर्वसामान्यांना फटका बसेल? आवकाच्या बाहेर गेलेलं आहे सगळं खरेदी करणे. लोकनायक न्यूज